नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर करता हे आपलं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल. मित्रांनो, जी आपली गणिताची लेक्चर सिरीज चालू आहे त्यापैकी आपला पुढचा जो आजचा टॉपिक आहे तो म्हणजे काम, त्याला इंग्लिशमध्ये वर्क्स असं म्हणतात. तर आपण वर्क काम या टॉपिकवर आपण काही महत्वाचे प्रश्न बघू. म्हणजे काम हा जो टॉपिक आहे तो म्हणजे तो पूर्ण कन्सेप्ट साईड क्लिअर करू. तर आजचा आपला जो पहिला प्रश्न असा आहे, प्रश्न पहिला, ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? आता बघा, प्रश्न आपला असा आहे, ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो. अगर अगो दोघांनी मिळून ते एकत्र काम केलं तर ते काम किती दिवसात करतील? आता बघा, प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला एक बेसिक महत्वाची माहिती सांगतो. आता बघा, उदाहरणार्थ बघा, हा प्रश्न बाजूला ठेवा, थोडस बघा, समजून घ्या. हे एक काम 10 दिवसात 10 दिवसात करतो, बरोबर आहे. एक काम 10 दिवसात करतो, तर एक काम 10 दिवसात करतो, तर ए चे एका दिवसाचे काम किती? एका दिवसाचे काम काम बरोबर 1/10, बरोबर. एक काम 10 दिवसात करतो, म्हणजे जे काही काम असेल ते 10 दिवसात करतो, तर एका दिवसात ए किती काम करेल? तर एका दिवसात ए हे त्या कामाचे 10 म्हणजे 1/10 पट काम तो एका दिवसात करेल, बरोबर. आता आपला जो प्रश्न असा आहे की चला, आपला जो प्रश्न असा आहे की ए एक काम 10 दिवसात करतो. आता बघा, ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम बी बघा, ए 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, बरोबर. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील असं प्रश्न असेल. म्हणजे एक सांगतो, दोघं एकत्र काम करतात म्हणून त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्याचं एक सूत्र आहे. ते बघा, सूत्र असं आहे की आता दोघं एकत्र काम करतायत म्हणजे दोघं मिळून काम करतात, म्हणून दोघांचा गुणाकार छेदस्थानी दोघांची बेरीज, दोघांची बेरीज, बरोबर. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कुठे अप्लाय होतो? जेव्हा दोघं मिळून मिळून काम करत असतील तर. आता बघा, एक 10 दिवसात करतो, बी तेच. आता बघा, किमती टाका आता आपलं, दोघांचा गुणाकार, ए जे काम करतो 10 दिवसात म्हणजे 10, दोघांचा गुणाकार म्हणजे हे बघा, ए थोडं मोठं लिहितो, ए गुणिला बी आणि छेदस्थानी दोघांची बेरीज म्हणजे ए अधिक बी, बरोबर. आता किमती टाका, ए 10, बी किती आहे 15, छेदस्थानी 10 अधिक 15, बरोबर. 10 गुणिला 15 म्हणजे 150, छेदस्थानी 10 गुणिला 15 म्हणजे 25. आता 25 ने दीडशेला भाग जातो, 25 एक 25, 25 सक 150, म्हणजे हे दोघं मिळून ते काम 6 दिवसात करतील. 6 दिवस, समजला? हे होतं फॉर्म्युलानुसार जाताना दोघं मिळून दोघांचा गुणाकार आणि छेदस्थानी दोघांची बेरीज होतं. आता बघा, अजून एक दुसरी पद्धत ती म्हणजे लसावी पद्धत. ती थोडी सोपी पण आहे लसावी पद्धत. आता बघू, आपण लसावी पद्धत बघू. आता बघा, 2 मिनिटं. आता बघा, आपल्याला माहिती आहे ए 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो. आता 10 आणि 15चा लसावी काढायचा. 10 आणि 15चा जो लसावी तो आहे 30, बरोबर. 30ला 10ने भाग जातो म्हणजे 3ने भाग जातो, 30ला 15 भाग म्हणजे 2ने भाग जातो, बरोबर. आता बघा,
हे जे ना हे दिवस आहेत. ए 10 दिवसात, बी 15 दिवसात करतो. बरोबर. आणि एका दिवसाचं काम आहे. एका दिवसाचे काम. बरोबर. आता बघा, एक आणि एकूण जे काम आहे, एकूण काम आहे, एकूण. बरोबर. एका दिवसात एक काम ए 10 दिवसात करतो, तर एका दिवसात जो ए ते 3 काम करेल, आणि बी 15 दिवसात करतो तर एका दिवसात 2 काम करेल. बरोबर. आता बघा, एका दिवसात मग दोघांचं एका दिवसाचं काम किती असेल? ए आणि बीचं एका दिवसाचं काम असेल 5. बरोबर. एका दिवसाचं काम असेल 5, म्हणून एकूण काम छेदस्थानी एका दिवसाचं काम म्हणजे 5 × 5 = 36. बरोबर. आलं उत्तर 6 दिवस. दोघांचं मिळून काम जे असेल ते 6 दिवस असेल. बरोबर. समजलं. एक काम ए व बी 20 दिवसात करतात. ए तेच काम 30 दिवसात करतो, तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? बरोबर. आता बघा, दोघांचं एकूण दिवसात केलेलं काम दिलेलं आहे. एकाने ते काम किती दिवसात करेल ते दिलंय. आता जो उरलेला बी आहे तो एकटा ते काम किती दिवसात करेल ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा, त्यासाठी जो मागचा फॉर्म्युला बघितला आपण, तोच फॉर्म्युला थोडा बघा. आता ए आणि बी मिळून 20 दिवसात करतात. ए ते काम 30 दिवसात करतो. ए काम 30 दिवसात करतो, बीचं विचारलं. आता बघा, बी एकटा एकटा बी विचारला म्हणून काय करायचं? दोघांचा गुणाकार. दोघांचा गुणाकार म्हणजे ए गुणिला बी, आणि दोघांच्या कामाचा फरक. आता एकट्या बीचं काम विचारलंय किती दिवसात करेल, तर काय करायचा? दोघांचा गुणाकार आणि छेदस्थानी दोघांचा फरक, ए वजा बी. ए गुणिला बी छेदस्थानी ए वजा बी, म्हणजे दोघांचा गुणाकार आणि छेदस्थानी दोघांचा फरक आपल्याला दिलाय. दोघांचा ए गुणिला बी म्हणजे 20 गुणिला 30 छेदस्थानी दोघांचा फरक, म्हणजे मोठ्या संख्येमधनं लहान संख्या वजा करायची. बरोबर. 20 गुणिला 30 म्हणजे 600. बरोबर. आणि 30 वजा 20 म्हणजे 10. बरोबर. ए 0 कॅन्सल, ऊपर का 0 कॅन्सल. उत्तर आपलं काय आलं? 60. आता एकटा बी बरोबर 60 दिवस. समजला. त्याचा फॉर्म्युला एकाच कधी काढायचं असेल तर दोघांचा गुणाकार म्हणजे एकूण दिवसात केलेलं काम, दोघांनी मिळेल काम, गुणिला जो जसं दिलं असेल त्याचं काम छेदस्थानी दोघांतील फरक काढायचा. म्हणून एकटा बी ते काम 60 दिवसात करेल. चला, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न आपला असा आहे की ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात करतो, सी ते काम 30 दिवसात करतो. समजून घ्या, थोडं शॉर्ट मध्ये लिहिलंय, पण चला. ए 10 दिवसात, बी 20 दिवसात, सी 30 दिवसात, तर तिघे मिळून किती दिवस लागतील काम करण्यासाठी? बरोबर. आता याच्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे. आता तो फॉर्म्युला असा आहे की बघा, तिघांचा गुणाकार ए गुणिला बी गुणिला सी. बरोबर. आणि छेदस्थानी आता बघा, ए गुणिला बी अधिक बी गुणिला सी अधिक ए गुणिला सी. बरोबर. ए गुणिला बी अधिक बी गुणिला सी अधिक ए गुणिला सी. बरोबर. एक एक फॉर्म्युला छोटासा. बरोबर. आता काय किमती टाका. ए आपला 10, बी 20, सी 30. बरोबर. 10 गुणिला 20
अधिक बी आणि सी किती आहे 20 × 30 अधिक 10 × 30 10 × 30 बरोबर. वर जसं तसं लिहावं जाऊ दे 10 × 20 × 30 तसं 10 × 20 म्हणजे 200 अधिक 20 × म्हणजे 600 अधिक 300 बरोबर. वर काय आपलं 10 × 20 × 30 200 अधिक 600 म्हणजे 800 800 आणि 300 1100 समजलं. आता बघा 1 2 खलास वरचे 2 कॅन्सल. आता वर काय झालं 10 × 2 × 3 10 × 2 × 3 आणि छेदस्थानी 11. आता बघा 10 × 2 म्हणजे 20 20 × 3 म्हणजे 60 छेदस्थानी 11. आता 11 ने भाग द्या 11 1 11 11 पंचे 55 वर राहिले 5 छेदस्थानी 11 म्हणजे 5.5 दिवस. तिघांना मिळून किती दिवस लागतील 5.5 दिवस. समजलं. हे होतं सूत्रानुसार काढणं. आता आपण बघू आपली जी लसावी पद्धत. आता बघा हे समजलं ना. आता आपण लसावी बघू. बघा ए 10 दिवस बी 20 सी 30 बरोबर. तिघांचा लसावी असेल तो 60 बरोबर. 60 ला 10 ने भाग जातो म्हणजे 6 60 ला 20 ने भाग दिला म्हणजे 3 60 ला 30 ने भाग दिला म्हणजे 2 बरोबर. 6 आणि 3 9 2 11. आता या 60 ला 60 छेदस्थानी 11 म्हणजे 5.5/11. ओके समजला. हा होता आपला तिसरा प्रश्न. आता आपण बघू पुढचा प्रश्न. तर प्रश्न आपला चौथा असा आहे की ए व बी एक काम 10 दिवसात करतात. बी व सी तेच काम 12 दिवसात. सी व ए 15 दिवसात. तर तिघं मिळून एकूण हे जे काम आहे ते एकूण किती दिवस लावतील बरोबर. आता आपण मागचा जो तिसरा प्रश्न बघितला तोच फॉर्म्युला इथं टाकायचा. आता बघा मागचा फॉर्म्युला कसा होता आपला. मागचा फॉर्म्युला आपला होता की ए गुणिला बी गुणिला सी बरोबर. छेदस्थानी ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर. हाच फॉर्म्युला होता पण फक्त याच्यात फक्त छोटी गोष्ट ऍड करायची ती म्हणजे 2 गुणिला 2 का कारण दोघं मिळून काम करतात. इथं बघा ए व बी बी व सी आणि सी आणि म्हणून आपला जो मागचा जो फॉर्म्युला होता ए गुणिला बी गुणिला सी आणि छेदस्थानी ए अधिक बी बी सी अधिक ए सी त्याचे फक्त जो अंश आहे फक्त 2 ऍड करायचा म्हणजे 2 ने गुणायचं वरच्या समीकरणाला. समजलं. आता बघा आता काय टाकला पण किमती टाका 2 जसा तसा. ए आणि ए ची किंमत किती आहे 2 ऍड केला मग आपण डायरेक्ट ए व बी ची किंमत टाकून देऊ 10 12 आणि 15 छेदस्थानी ए व बी किती आहे ए आणि बी ची किंमत म्हणजे 10 गुणिला 12 10 गुणिला 12 अधिक बी आणि सी किती आहे 12 गुणिला 15 अधिक ए आणि सी 10 गुणिला 15 समजतंय. चला 2 गुणिला 10 गुणिला 12 गुणिला 15 छेदस्थानी किती आहे बघा 10 गुणिला 12 म्हणजे 120 अधिक 12 गुणिला 15 म्हणजे 180 आणि 10 गुणिला 15 म्हणजे 150 बरोबर. आता बघा वर जसं तसं राहू द्या 2 गुणिला 10 गुणिला 12 गुणिला 15 120 आणि 180 अधिक 150. आता बघा 120 आणि 180 म्हणजे किती 300
400 450 समजतंय. तिघांची बेरीज 450. आता बघा हा शून्य कॅन्सल. पण आता काय 45 आणि वर 15, 15 एक 15, 15 त्रिक 45, 3 एक 3, 3 चौक 12 बरोबर. छेदस्थानी काहीच नाही राहिलं. आता अंशात कोण आहे, उरेल सुरेल कोण आहे, 2 आणि 4. 2 गुणिले 4 म्हणजे 8 दिवस बरोबर. तिघं मिळून ते काम 8 दिवसात पूर्ण करते. समजलं. चला प्रश्न क्रमांक 5 आपला असा आहे की ए एक काम 25 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून 5 दिवस काम केले, त्यानंतर ए निघून जातो, तर उर्वरित काम बी किती दिवसात करेल बरोबर. ए ते काम 25 दिवसात करतो, बी 20 दिवसात करतो. दोघं मिळून 5 दिवस काम करतात आणि दोघांचं भांडण होतं आणि ए निघून जातो आणि जे उरलेलं काम आहे म्हणजे जे शिल्लक काम आहे ते एकटा बी किती दिवसात करेल असा आपला प्रश्न. तर आपण बघा हा जो प्रश्न आहे आपण तो लसावी पद्धतीने सोडू. आता बघा लसावी पद्धतीने कसा सोडवायचा, आता आपण लसावी पद्धत अप्लाय करू. लसावी पद्धत बरोबर. आता बघा हा ए आणि बी बरोबर. एक काम 25 दिवसात करतो, 25 दिवसात. बी तेच काम 20 दिवसात करतो बरोबर. ए 25 आणि बी 20. आता दोघांचा लसावी काय असेल, 100. 100 हा दोघांचा लसावी. आता बघा 100ला 25 ने भाग दिलं म्हणजे 4, 100ला 20 ने भाग दिलं म्हणजे 5 बरोबर. समजलं. बरोबर. 4 आणि 25. आता एका दिवसात दोघं जे काम दोघं मिळून एका दिवसात 9 दिवस. एकूण काम जे असतील ना ते 100 पैकी एका दिवसात दोघं मिळून एका दिवसात ते 9 काम करते बरोबर आहे. 9 काम करते आणि दोघांनी मिळून एकत्र 5 दिवस काम केलं. एकत्र 5 दिवस केलं म्हणजे एका दिवसात 9 काम करतात, 5 दिवस मिळून त्यांनी 45 काम केलं. 45 काम केलं. एकूण जे काम आहे ते 100 आहे. 100 काम पैकी वजा 45 काम असं आपण लिहू शकतो. उरलेलं किती काम असेल ते म्हणजे 55 काम उरलं आपलं. 55 काम शिल्लक होतं. तेवढ्या दोघांचं भांडण झालं. ए त्यातनं बाहेर गेला, तिथं राहिला बी. आता 55 जे राहिलं जे काम आहे ते बी एकटा बी किती दिवसात करेल. आता 55 जे काम एकटा बी म्हणजे बी एका दिवसात बी किती काम करतो हे बघा. एका दिवसात बी 5 काम करतो म्हणजे चतुस्थानी 5. आता काय राहिलं, 5 एक 5 11 म्हणजे शिल्लक असलेलं काम जो बी आहे म्हणजे उर्वरित काम बी 11 दिवसात करेल. समजलं. असा होता आपला 5वा प्रश्न. एनी डाऊट. चला काही शंका असेल तर कमेंट मध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न बघू आपण आता. प्रश्न क्रमांक 6. हे एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, पण 10 दिवस काम केल्यानंतर ए निघून जातो म्हणजे 10 दिवस ए काम करतो. उर्वरित काम बी 35 दिवसात करतो, तर एकटा बी ते काम पूर्ण काम किती दिवसात करेल. आता ए एकूण जे काम आहे ते ए 80 दिवसात करतो, पण ए 10 दिवस काम केल्यानंतर निघून जातो. मग उर्वरित म्हणजे जे शिल्लक काम आहे ते बी 35 दिवसात करतो, तर एकूण जे काम असेल पहिल्यापासून ते एकटा बी किती दिवसात करेल. आता याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला पण आहे, अगोदर फॉर्म्युला बघू त्याच्यामध्ये एक लॉजिकल आन्सर काढू आपण. आता बघा आता जी संख्या आहे ए जे काम करतो त्याला आपण एक्स मानू. एक्स म्हणजे 80 दिवस काम करतो. त्याच्यानंतर एने किती दिवस काम केलं त्याला आपण वाय मानू, ते म्हणजे 10 दिवस बरोबर. आणि बीने उर्वरित जे काम होतं केलेलं जीएल म्हणजे किती दिवस आहे, 35 दिवस म्हणून बरोबर. आता एक फॉर्म्युला आहे याचा. आता दिवस काढायचा असेल तरी
दिवस काढायचा असेल तर एक फॉर्म्युला आहे, एक्स इंटू झेड अपॉन एक्स मायनस वाय, हा एक फॉर्म्युला बघायचा. म्हणजे ए चे एकूण दिवस गुणिला बीने उरेलं काम बीने केलेले दिवस छेदस्थानी ए चे एकूण दिवस वजा एने केलेले एने किती दिवस काम केलं ते. आता बघा, एक्स ची व्हॅल्यू आपली इथे किती आहे, 80. झेड किती आपला 35. छेदस्थानी एक्स किती आपला 80 वजा वाय किती आपला 10. बरोबर. 80 गुणिला 35 छेदस्थानी 80 वजा म्हणजे 70. बरोबर. 35 एक 35, 35 दुणे 70, बे एक बे, बे चोक 8 आणि 0. म्हणजे बी ते काम किती 40 दिवसात करेल. समजलं. एकूण काम, जे काम ए 80 दिवसात करतो ते पूर्ण काम बी हे 40 दिवसात करेल. बरोबर. आता एक लॉजिकल सांगतो तुम्हाला. बघा, हा प्रश्न एक लॉजिकल सांगतो आपण आता. लॉजिकल आन्सर. आता बघा, ए एक काम, आता बघा, ए 80 दिवसात काम करतो, एने 10 दिवस काम केले. बरोबर. किती दिवस काम शिल्लक राहिलं, 70 दिवसाचं काम शिल्लक राहिलं. म्हणजे 70 दिवसाचं याचं जे काम आहे, याचं जे काम 70 दिवसाचं ते बी किती 35 दिवसात करतो. हे बघा, बी 35 दिवसात करतो. एचं जे 70 दिवसाचं काम बाकी होतं ते बी 35 दिवसात करतोय. म्हणजे ए जो आहे तो बी पेक्षा डबल काम करतो. मग याचं 70 दिवसाचं काम कधी बी 35 दिवसात करत असेल, म्हणजे 70 दिवसाचं काम कधी 35 दिवसात करत असेल, तर एचं पूर्ण काम जे होतं 80 दिवसाचं काम ते बी किती दिवसात करेल. आता बघा, 70च्या निम्मे दिवसात करतो म्हणजे 80च्या निम्मे, म्हणजे ते येईल आपला 40 दिवस. समजलं. एक आपण लॉजिकल त्याचा आन्सर काढू शकलो असतो. चला पुढचा प्रश्न बघू आपण आता. चला, खानदेश करिअर कट्टावाले, प्रश्न क्रमांक 7. एक माणूस किंवा 2 मुले एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे व 7 मुले हे काम किती दिवसात पूर्ण करतील. प्रश्न आपला असा 7वा आहे की, आता बघा, यासाठी एक सर्वात सोपी पद्धत सांगतो तुम्हाला की, बघा, एकूण माणूस एक माणूस किंवा 2 मुले. आता बघा, माणूस इथं कोण आहे, माणूस आहे, मुले आहे आणि दिवस आहे. बरोबर. काय सांगितलं, एक माणूस किंवा 2 मुले एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. आता माणूस किती आहे, एक माणूस किंवा 2 मुले, मुले किती 2, किती दिवसात काम करतात, 20 दिवसात करतात. बरोबर. तर 4 माणसे, 4 माणसे व 7 मुले, मुलांच्या बॉक्समध्ये मुले, ते काम किती दिवसात पूर्ण करेल. काम माहिती म्हणून, दिवस माहिती म्हणून एक्स लिहायचं. बरोबर. आता काय करायचं, ही झाली आपली मांडणी. याच्यासाठी बघा, अगोदर काय करायचं, वर जी लाईन आहे 1 2 20, त्यांचा गुणाकार करायचा. 1 गुणिला 2 गुणिला 20 आणि छेदस्थानी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. समजलं. आता बघा, 1 गुणिला 7 अधिक 2 गुणिला 4. समजलं. एवढंच आहे, दुसरं काही नाही. मग काय आपलं 1 गुणिला 2 गुणिला 20 छेदस्थानी 7 1 7 अधिक 8 बरोबर 1 गुणिला 2 गुणिला 20 छेदस्थानी 7 आणि 8 15. भाग जाऊ शकतो. 5 त्रिक 5 चोक. वर काय राहिलं, बे एक बे 8 8 छेदस्थानी 3, 3 दुने 6, 6 1 6 6 1 6 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
2.2/3 दिवस लागतील. समजलं? 4 माणसे व 7 मुलांना ते काम करण्यासाठी 2.2/3 दिवस लागतील. प्रश्न क्रमांक 8. 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. बरोबर? तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? बरोबर? आता याच्यासाठी एकदम सोपं पद्धत आहे बघा. आता बघा, माणसं म्हणजे आपण एम गुणिला वेळ आहे म्हणजे तास म्हणजे टाइम लिहू आपण. दिवस म्हणजे डी. हे झालं पहिलेच. आता बघा दुसऱ्या वेळेस काय 15 मजूर म्हणजे त्याला आपण एम वन लिहू माणसं. टाइम किती तास? 5 तास म्हणजे आपण त्याला T1 लिहू. दिवस आपल्याला D1. बरोबर? हे झाले आपले मांडणी. एवढं झाला. त्याला म्हणतात सूत्र, इंग्लिश मध्ये म्हणतात फॉर्म्युला. बरोबर? आता अगोदरच आपलं जे एमची किंमत किती? 20 तास 8 दिवस 15. बरोबर? हे झालं पहिलं समीकरण. दुसऱ्या याच्यात किती आहे? 15 मजूर 8 किती 5 तास आणि दिवस दिलेली मागून त्याला D1 जसा तसा. बरोबर? आता बघा 5 1 5 5 चोक 20 हे 15 हे 15 कॅन्सल. वर करायला 4 गुणिला 8 म्हणजे 4 गुणिला 8 म्हणजे 32. तर हे काम किती दिवसात संपेल? तर 32 दिवस. समजलं? चौथा फॉर्म्युला. चला प्रश्न क्रमांक 9. 32 मजूर 4 तास काम करून 50 दिवसात 16 टेबल बनवतात. तर 40 मजूर 5 तास काम करून किती दिवसात आपल्याला दिवस काल विचारले 21 टेबल बनवतील. बरोबर? आता बघा मजूर दिलेला आपल्याला, टाइम दिलेला आपल्याला, दिवस दिलेला आहे आणि ते एकूण काम विचारलंय. बरोबर? हे झालं पहिलं समीकरण. दुसरं समीकरण आपण कसं आहे त्याला आपण M1 T1 D1 W1 असेल. बरोबर? एम म्हणजे माणूस किंवा मजूर असो मेन. टी म्हणजे टाइम. डी म्हणजे डे किंवा दिवस. बरोबर? आणि ते वर्क वर्क करायचं. बरोबर? आता आपल्याला काय दिलंय? आता बघा वर्क किती आहे? 32 मजूर 4 तास करून 50 दिवस 16 टेबल. 16 टेबल बनवणे म्हणजे एक वर्क आहे. 16 डिवायडेड बाय एम किती आहे? मजूर म्हणजे 32 गुणिला टी किती आहे? 4 तास गुणिला दिवस किती आहेत? 50. बरोबर? आता या बाजूला बघा डब्ल्यू किती आहे? 21 टेबल. मजूर किती आहे? 40. टाइम किती आहे? 5 तास. आपल्याला दिवस विचारले. बरोबर? म्हणजे आपल्याला D1 विचारलं. बरोबर? आता बघा भाग त्याला भाग द्यायचा. 16 1 16 16 दुणे 32. बस काहीच जात नाही बघा. आता या साईडला वर काय राहिलं? 1/2 गुणिला 4 गुणिला 50. बरोबर? आणि ह्या बाजूला काय आहे? 21 च्या स्थानी 40 गुणिला 5 गुणिला D1. बरोबर? आता बघा बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे तिरकस गुणाकार होईल. म्हणजे 40 गुणिला 50 गुणिला डी हा वर येईल. म्हणजे 40 गुणिला 50 डी आपण काय लिहू? डी नंतर लिहू. छेदस्थानी हा 21 इथे येईल. 21 गुणिला 2 गुणिला 4 गुणिला 50 आणि येणार आपलं उत्तर असेल ते दिवस म्हणजे दिवस. बरोबर? आता बघा
पाच एक पाच, पाच दहा 50 बरोबर. चार एक चार, चार दहा 40 बरोबर. बे एक बे, बे पंचे 10 बरोबर. पाच एक पाच, पाच दुने 10. वर काय राहिलं? वर काहीच नाही. आता खाली काय आहे? 21 आणि 2 म्हणजे D1 बरोबर 21 गुणिला 2 म्हणजे 42 दिवस. समजलं? 40 मजूर 5 तास काम करून 42 दिवसात 21 टेबल बनवतील. आता बघा प्रश्न क्रमांक 10. 600 सैनिक 41 दिवस अन्न पुरते. 600 सैनिकांना 41 दिवस अन्न पुरते. तर 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले. तर शिल्लक सैनिक किती दिवस? तर शिल्लक सैनिकांना किती दिवस अन्न पुरेल? बरोबर. आता याच्यासाठी एक शॉर्ट मध्ये फॉर्म्युला आहे. शॉर्ट मध्ये काय आहे? आपल्याला काय विचारलंय? दिवस विचारलंय म्हणून दिवस बरोबर दिवस आपल्याला विचारलंय की नाही. दिवस बरोबर म्हणजे काय? आता आता शिल्लक दिवस गुणिला एकूण सैनिक छेदस्थानी छेदस्थानी शिल्लक सैनिक शिल्लक बरोबर. हा दिवस काढण्याचा एक शॉर्ट फॉर्म्युला आहे. बरोबर. आता आपल्याला शिल्लक दिवस काढायचा. एकूण किती? 41 दिवस होते. त्यानंतर 37 दिवसानंतर 60 सैनिक म्हणजे शिल्लक. आता आपल्याला शिल्लक दिवस किती असतील? 41 वजा 41 वजा बरोबर 4 दिवस बरोबर. म्हणून दिवस शिल्लक दिवस किती? 4 गुणिला एकूण सैनिक किती होते? 600 छेदस्थानी शिल्लक सैनिक किती? अगोदर 600 होते, त्यानंतर 360 निघून गेले. 600 वजा 360 म्हणजे 240 बरोबर. छेदस्थानी 240 बरोबर. शून्य कॅन्सल. 4 एक 4, 4 7 24, 6 एक 6, 6 10 7 म्हणजे आपले जे दिवस असतील ते असतील 10 दिवस बरोबर. तर किती दिवसांना? तर शिल्लक सैनिकांना 10 दिवसांना पुरेल. समजलं? हा होता प्रश्न क्रमांक 10. चला, काही डाऊट आहे? बघा शिल्लक दिवस काढायचे असतील तर शिल्लक आता द्या उरलेले दिवस काढायचे असतील बघा शिल्लक दिवस किती होते? अगोदर 41 दिवसांना पुरणार होतो, त्यानंतर 37 दिवसानंतर 360 निघून गेले म्हणजे 41 वजा 37 म्हणजे 4 दिवस बरोबर. त्याच्यानंतर शिल्लक दिवस आपले असे 4 गुणिला एकूण सैनिक अगोदर किती? 600 सैनिक होते. नंतर शिल्लक सैनिक म्हणजे 600 वजा 360 बरोबर 240 आणि हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती. चला पुढे बघू. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये कमवतात. तर 10 माणसे किती दिवसात? 10 माणसे 15 15 दिवसात किती रुपये कमवतात? बरोबर. आता बघा 6 माणसे 15 दिवस 2700 रुपये कमवतात. 10 माणसे 15 दिवसात किती रुपये? आता बघा कसं करायचं? माणसे दिवस रुपये बरोबर. आता बघा 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये बरोबर. तर 10 माणसे 15 दिवसात 15 दिवसात किती म्हणजे X रुपये कमवते बरोबर. आता बघा यात बघा दिवस कॉमन आहे. दिवस कॉमन म्हणून दिवस कॅन्सल करा म्हणजे 6 बरोबर 2700 म्हणून 6 बरोबर 2700 रुपये असतील तर 10 बरोबर किती? समजलं? 15 दिवस म्हणजे दिवस कॉमन कॉमन म्हणून आपण कॅन्सल केले. म्हणजे 6 माणसाकडे 2700 रुपये कमवत असतील
तर 10 माणसे किती कमवतील? आता बघा, मग काय करायचं? तिरपा गुणाकार 2700 गुणिला 10 छेदस्थानी 6. समजलं? आता बघा, 3 दुणे 6, 9 त्रिक 27 म्हणजे 900. बे एक बे 5. 900 गुणिला 5 म्हणजे 45 आणि हे 2 शून्य 4500 रुपये. म्हणजे 6 माणसे 2700 रुपये 15 दिवसात 2700 रुपये कमवतात. तर 10 माणसे 4500 रुपये कमवतील. समजलं? 15 कॉमन होते. हे बघा, हे 15 दिवस कॉमन होते. म्हणून आपण प्रश्न क्रमांक 12, ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो. जर जर त्यांनी एक दिवस सोडून काम केले तर पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील? आता बघा, ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो. आपला जो सर्वात अगोदर जो फॉर्म्युला सांगितला मी, तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा की ए गुणिला बी छेदस्थानी ए अधिक बी. बरोबर? पण एक दिवस सोडून काम केलं म्हणजे एक दिवसाआड काम केलं म्हणून येणाऱ्या उत्तराला 2 ने गुणावे. बरोबर? आता बघा, ए किती? 10 दिवसात, बी 15, दोघांची बेरीज म्हणजे 10 अधिक 15 आणि गुणिला 2. आता बघा, 150, 25 गुणिला 2, 25 एक 25, 25 सक 150, 6 दुणे 12 दिवस. बरोबर? समजलं? ए 10 दिवसात करतो, बी 15 दिवसात करतो. दोघांचा गुणाकार भागीला दोघांची बेरीज 2 का? तर ते एक दिवस सोडून काम करतात म्हणून दिवस डबल लागतील. म्हणून गुणाकार म्हणजे एकूण 12 दिवसात करते. तर मित्रांनो, हे होतं आपलं काम. काम म्हणजे वर्क हा टॉपिक. तर टॉपिक कसा वाटला आपण कमेंट करून सांगा. आणि कुणाला जरी गणित विषयाचे प्रश्नसंच लागतील तर गणित प्रश्नसंच लागतील तर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे 8552 95 49 या नंबरवर हाय मेसेज करावा. बरोबर? गणिताचे प्रश्नसंच लागत असतील तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 8552 95 49 याच्यावर हाय असा मेसेज टाकावा आणि प्रश्नसंच असा मेसेज करावा. हा जो गणिताचा जो प्रश्नसंच आहे आपला, तो प्रत्येक चॅप्टर वाईज आहे. प्रत्येक चॅप्टरचे 10 प्रश्न असा प्रत्येक प्रश्नपत्रिका तयार केल्या आपण. हे सर्व नो कॉस्ट फ्री मध्ये सर्व. ज्याला कोणाला गणिताचे प्रश्नसंच लागतील, सराव प्रश्नसंच लागत असतील, आपण स्वतः तयार केलेले खानदेश करिअर कट्टा हे आपलं चॅनलचा लोगो असलेलं. तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 8552 95 49 49. व्हॉट्सअप पण आहे, कॉन्टॅक्टचा नंबर पण आहे. तर या नंबरवर हाय असा मेसेज टाकून प्रश्नसंच असा मेसेज करावा. हे जे सर्व प्रश्न आहेत फ्री मध्ये, ज्याला कोणाला लागत असतील त्यांनी मेसेज करा. चला, तर मग आजचं लेक्चर कसं वाटलं एक कमेंट करून सांगावा. चला, पुढे भेटू.